आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे निकालापूर्वी त्यांच्या ध्यानधारणेसाठी कायमच चर्चेमध्ये असतात. 2019 साली पंतप्रधान हे केदारनाथला ध्यान करण्यासाठी गेले होते आणि यावेळी पंतप्रधान मोदीजी हे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल या ठिकाणी ध्यान करण्यासाठी गेलेले आहे. मग मित्रांनो, सगळ्यांना हा प्रश्न पडतो की नेमके मोदीजी गेलेत तर हे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल काय आहे, हे कधी बांधण्यात आलं आहे, या ठिकाणीच हे मेमोरियल का बांधण्यात आलं आहे, ह्याच्या मागचा इतिहास काय आहे. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरती विवेकानंद रॉक मेमोरियल हे स्मारक बांधण्यात आलं आहे. मित्रांनो, हे 1970 मध्ये हे स्मारक उभारण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. मुख्य भूमीपासून 500 मीटर अंतरावर हे एका दगडावरती हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. या वास्तूची रचना करताना महाराष्ट्रामधील अजिंठा वेरूळ या गुहेंच्या वास्तुशिल्पाचा आधार घेण्यात आलेला आहे. हे स्मारक बांधण्यासाठी एकनाथ रामकृष्ण रानडे यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. एकनाथ रामकृष्ण रानडे हे RSSचे प्रचारक होते. त्याचबरोबर एक आध्यात्मिक माणूस म्हणून त्यांची ख्याती होती आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले होते. आणि एकनाथ रामकृष्ण रानडे यांच्या प्रयत्नातूनच 1970 साली हे स्मारक उभारण्यात आले. हे स्मारक उभारण्यासाठी जवळजवळ 6 वर्षांचा कालावधी लागला. 650 कामगार हे स्मारक उभारण्यासाठी 6 वर्ष अतोनात प्रयत्न करत होते. या स्मारकामध्ये स्वामी विवेकानंदांची 8.5 फुटे पितळेची मूर्ती आहे. त्याचबरोबर या स्मारकाच्या बाजूलाच एक तमिळ संत थिरुवल्लुवर यांचा 133 फूट उंचीचा पुतळा उभा करण्यात आला आहे. आणि हा जो पुतळा आहे हा आपल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्या आधारावर उभा करण्यात आला आहे. आता मग इतकं सारं जाणून घेण्याच्या नंतर मग तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की मग याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं हे स्मारक का उभं करण्यात आलं, या खडकांचा आणि स्वामी विवेकानंदांचा काय संबंध आहे. तर मित्रांनो, 1892 साली स्वामी विवेकानंद हे कन्याकुमारीच्या भागात आले होते आणि त्यांना ध्यान करण्याची आवश्यकता भासली. त्याच्यामुळे त्यांनी ध्यान करण्यासाठी या खडकांची निवड केली. मुख्य भूमीपासून हे खडक 500 मीटर अंतरावर असल्याच्यामुळे स्वामी विवेकानंद या खडकांपर्यंत मुख्य भूमीपासून पोहून गेले. त्यानंतर या खडकांवर बसूनच स्वामी विवेकानंद यांनी खूप वेळ ध्यानधारणा केली आणि या ध्यानातूनच त्यांना लक्ष्यप्राप्ती झाली आणि आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि नंतर मग पुढे जाऊन स्वामी विवेकानंद यांनी आपलं जीवन संपूर्णपणे देशासाठी आणि समाजकार्यासाठी आणि ज्ञानप्रसारासाठी वाहून घेतलं. आणि यानंतरच काही काळानंतर झालेल्या शिकागो येथील धर्मसंमेलनामध्ये स्वामी विवेकानंद यांनी भाग घेतला आणि तेथे केलेल्या त्यांच्या भाषणामुळे सर्वजण प्रभावित झाले होते. आणि या भाषणातून त्यांनी आपल्या देशाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. सध्या निवडणुकांचं वारं चालू आहे आणि मोदीजी या ठिकाणी ध्यानधारणेसाठी गेल्याच्यामुळे ही सध्या हे स्मारक चर्चेमध्ये आहे. मित्रांनो, कन्याकुमारीमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत, परंतु कन्याकुमारी इथे आल्याच्या नंतर पर्यटक या स्मारकाला विशेष पसंती देतात. कारण मित्रांनो, हे नुसतं स्मारक नाही आहे, तर हे स्वामी विवेकानंदांच्या आध्यात्मिक ज्ञान आणि ध्यान ह्यांचं स्मारक आहे. तर बाकी तुम्ही या ठिकाणी जर भेट दिला असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला कन्याकुमारीला जायचा प्लॅन असेल तर या स्मारकाला नक्की भेट द्या. बाकी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.